हाय, हॅलो, नमस्कार. तर मी अनिता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर पावसाला भरपूर म्हणजे सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे ना आमच्याकडे तर भात लावायला सुरुवात केली आहे. तर काही लोकांनी म्हणजे लावूनसुद्धा घेतलं आहे, ज्यांचे रोपं वगैरे भरपूर वाढली होती. तर आमचं थोडं ना कमी होतं, तर त्यासाठी आम्ही 2-3 दिवस थांबलो होतो आणि फायनली आम्हीसुद्धा आता रोपं बरेचपैकी म्हणजे वाढली आहेत. लावण्यासाठी म्हणजे भरपूर त्यांची वाढ झालेली आहे. तर त्यासाठीच आम्हीसुद्धा सुरुवात केली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त भात लावण्यासाठी जी काही तयारी असते तर तीच मी म्हणजे करते आणि तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर फायनली अशा पद्धतीने जे काही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, वाफा वगैरे बनवले होते, तर तेच हे रोप आहेत आणि आता ना छान असं वाढलेली आहे. तर त्यांना उपटून अशा प्रकारे म्हणजे आपल्या हातात मावतील इतक्या काड्या घेऊन छान असं पेंड्या बांधून घेतले, जेणेकरून म्हणजे लावायला सोपं जाईल. आणि आमच्या ना शेतापाशीच जवळच एक नाला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप भरपूर सारं पाणी आल्यामुळे ना त्याला खूप पाणी आलं आहे. आणि शेतातसुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे हे मोटारीचं वगैरे पाणी नाही, फक्त पावसाचं पाणी आहे आणि पावसाचं पाणी हे भात लावायला खूप म्हणजे चांगलं असतं. तर त्यासाठीच सर्व शेत भरून गेलं आहे आणि त्यामुळे ना भात लावायला सहज म्हणजे सोपं जाणार आहे. तर त्यासाठीच आज ना पूर्ण दिवस आम्ही फक्त रोपच उपडणार आहोत आणि आमच्या ओहनचं चाललंय म्हणजे जे काही म्हणजे सोयाबीन वगैरे पेरलं आहे ना, तर त्याच्यात खूप तण वाढलं आहे आणि 21 दिवसात म्हणजे तणनाशक औषध फवारायचं असतं. तर त्यासाठीच कारण ना सोयाबीनसुद्धा तुम्ही पाहालच किती सारी वाढली आहे आणि त्यामुळे ना त्याच्या पानांमुळे म्हणजे खाली जे काही तण असतं तर त्याला ते औषध लागत नाही आणि ते मग जसेचे तसेच राहते. तर त्यासाठी त्यांनी म्हणजे तुम्ही म्हणजे भातासाठी जे रोप आहेत ना, तर ते तुम्ही उपडा, मी इकडे औषध फवारतो म्हणून. तर ते एकटेच स्वतःच म्हणजे पंप भरायचे आणि स्वतःच वरती म्हणजे खांद्यावरती घेऊन फवारायचं म्हणजे काम त्यांचं चाललेलं होतं. आणि आम्ही ना 2-3 बाया आज रोजंदारीवरती मजुरीला घेतले, जेणेकरून आज पूर्ण दिवस ना म्हणजे जे काही भाताचे रोप आहेत ना, तर ते उपडून ठेवावे, जेणेकरून उद्याच्याला म्हणजे काही मुलांना भात लावायला बोलवणार आहे आणि जे काही तरुण मुलं किंवा कोणीही असो, पण ना त्यांना ना हे रोप उपडायला खूप कंटाळा येत असतो. कारण बसून हे स्त्रियांचं काम आहे असं त्यांना वाटत असतं आणि पाण्यात म्हणजे बसून त्यांना ना शक्यच नसतं. तर त्यासाठी म्हणजे उद्याच्याला जितकं म्हणजे रोप लागणार आहे ना, तर तितकं आम्ही आज उपडून घेणार आहोत. तर 3 बाया मी मजुरीला बोलवलं होतं आणि आम्ही सासूबाई असं 2 मिळून आम्ही पूर्ण दिवस हे रोपच उपडायला लावले आहेत. आणि सोयाबीनसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे भरपूर वाढ झाली आहे. तर तणसुद्धा आहे, तर हे असं बारीक काही काही दिसत नाही, पण खूप सारं तणसुद्धा आलेलं आहे. तर त्यासाठीच औषधसुद्धा फवारायचे गरजेचे होतं. आणि ना खूप सारं ह्या शेतात आता चिखल केलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण भात लावू ना, तर ते सहज लावलं जावं. तर ह्यासाठीच आणि भात लावायला खरंच खूप म्हणजे खूप सांगूच नका इतकी मेहनत आहे ना खरंच. आणि 2-3 माणसाने काही हे काम उरकत नाही. जसे की आपण पेरणी वगैरे करत असतो, तर बैलांच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने आणि ते पटकन अशा कमी वेळेत होत असतं. आपलं मेहनतही वाचत असते. पण भात लावायला तसं नाही. खूप सारी मेहनत म्हणजे जागा तयार करण्यापासून ते कापणी, झोडपणीपर्यंत खूप सारं मेहनत असतं आणि त्यासाठीच ना गाडसुद्धा करून घेतलं आहे आणि ना पाणी नीट लागत नाही कोपऱ्या-कापऱ्यात. तर त्यासाठी ना अशा छोट्या-छोट्या असा बांधा करून घेणार आहोत, जेणेकरून पूर्ण म्हणजे शेतभर पाणी व्यवस्थित जावं. तर त्यासाठीच तर सोयाबीनसुद्धा तुम्ही पाहू शकता छानच आली आहे. तर अशा प्रकारे ना पूर्ण दिवस आज कंटिन्यू आम्ही रोपं उपटून ठेवणार आहोत आणि उद्या जे काही मजूर लोकं येतील तर ते लावायला म्हणजे मदत करतील. तर त्यासाठीच आणि तुम्ही म्हणजे भात लावायला सुरुवात केली आहे का? तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही कशाप्रकारे भात लावतो तर हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेलच. तर प्लीज व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ पाहण्यासाठी उद्यासुद्धा कनेक्ट राहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये एक लाईक नक्कीच करा. तर आणि वेळसुद्धा खरंच मिळत नाही, कारण मजूर असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करावं लागतं. जितकं आपण पुढे जाणार तितकं ते आपल्या मागे येत असतात. तर त्यासाठीच म्हणजे मोबाईलसुद्धा घ्यायला जमत नाही, पण काय करणार, थोडं तरी तुमच्यासोबतही शेअर केलं पाहिजे. तर त्यासाठीच तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.